सुरुवातीला आपण जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात बातम्या 9 सेकंदात। मुंबईतल्या तब्बल 881 धनाढ्य करदात्यांनी तब्बल 14,000 कोटींचा कर थकवला। मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांनी सादर केली करबुडव्यांची यादी। मोठे बिल्डर्स, कंत्राटदार, मोठी रुग्णालय, 5 स्टार हॉटेल्सची यादी। सर्वसामान्यांकडून मालमत्ता कर वसुली, धनाढ्यांना मोकळीक का? रवी राजा यांचा मुंबई महापालिका आयुक्तांना सवाल। 14,000 कोटींच्या कर वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र। नवी मुंबईमध्ये बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं सांगत महिलेची 1,81,00,000ची फसवणूक। क्राईम ब्रांचकडून 3 आरोपींना अटक। मुंबईत खोदकाम केलेल्या 1,385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण। 5 जून 2025 पर्यंत रस्ते कामांचं बॅरिकेड्स हटवावेत। अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश। मुंबईतल्या 1,385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण। वाहतूक कोंडी होत असल्यामुळे रस्ते कामासाठीचे बॅरिकेड्स 5 जूनपर्यंत हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करा, आयुक्तांचे कंत्राटदारांना निर्देश। प्रवाशांच्या मागणीनुसार बेस्टने 30 मार्ग बदलले। 1 जूनपासून होणार अंमलबजावणी। प्रतीक्षानगर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि मंत्रालय ते बाळकूम ठाणे या 2 नवीन सेवाही सुरू होणार। एनडीएचा आज ऐतिहासिक दीक्षांत सोहळा। एनडीएतनं आज 339 कॅडेट्स होणार लष्करात रुजू। भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण। पहिल्यांदाच एनडीएतनं 17 मुलींची पहिली तुकडी पास होणार। ठाण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या तरुणाला अटक। आरोपी रवींद्र वर्मा गेल्या 7 महिन्यांपासून पाकच्या संपर्कात। मुंबईत ठाण्यातील माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड। नोव्हेंबर 2024 फेसबुक अकाउंटवरती अनोळखी मुलीची रिक्वेस्ट। उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती। ठाण्यातली हेरगिरी प्रकरणामध्ये आरोपी रवींद्र हनी ट्रॅपचा बळी। सोशल मीडियावरती तरुणीशी ओळख। अनेक वेळा युद्ध नौकांचे संवेदनशील फोटो तरुणीला पाठवले, तर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाणही झाली असं कळतंय। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पुन्हा नागपुरात। मध्यरात्री 2 वाजता नागपूर पोलीस सुनीताला घेऊन परतले। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुनीताला मध्यरात्रीच अटक। पाकिस्तानातनं भारतात परतलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। काल रात्रीच न्यायालयाने सुनावणी घेत तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। देशभरामध्ये कोरोना विषाणूंच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढतीये। महाराष्ट्रामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 425 वर। सक्रिय रुग्णांपैकी 379 तरुण एकट्या मुंबईतच। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण, 2घांचा मृत्यू आणि 4 जणांवरती उपचार सुरू आणि 3 रुग्णांवरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले। कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आजारी असणाऱ्यांनी काळजी घ्यावी। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची नागरिकांना विनंती। हगवणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक। खोटी माहिती देऊन शस्त्रपरवाने मिळवल्याचं समोर। सुशील हगवणेवरती कोथरूड तर शशांक हगवणेवरती वारजे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। शशांक आणि लता हगवणे यांच्यावरती आणखीन एक गुन्हा दाखल। व्यावसायिकाची फसवणूक करून बंदुकीच्या साह्याने धमकावल्याचं प्रशांत येळवंडेच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल। वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडी यांची नियुक्ती। कसपटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे कावेडी यांची मागणी केली होती। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये आर कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी राज्य सरकारचे आभार मानले। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पती सासू आणि नंडेला न्यायालयीन कोठडी। शशांक, लता, करिश्मा हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये शशांक, लता आणि करिश्मा या 3ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। येरवडा जेलचे महानिरीक्षक सुपेकर यांना दणका। 3 कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढला। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकरांवरती आरोप। भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक 28 जूनला होणार आहे। निवडणुकीसाठी आतापर्यंत 70 उमेदवारांचे नामनिर्देश फॉर्म दाखल। 168 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। कोल्हापुरामध्ये गोकुळच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक। अध्यक्षपदाचं नाव बंद पाकिटातनं दिलं जाईल अशी मुश्रीफांची माहिती। नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता।
कोणालाही अध्यक्ष करा, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण. मुंबईत बैठक झाल्यानंतर काल कोल्हापुरामध्ये हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, सतेज पाटील, विनय कोरे यांच्यात बैठक. महाराष्ट्रात 2024-25 मध्ये सुद्धा विक्रमी परकीय गुंतवणूक. गेल्या आर्थिक वर्षामध्ये राज्यात 1.65 लाख कोटींचा एफडीआय आणि गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32% अधिक एफडीआय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून एक्सपोस्ट. महायुती सरकार आदिवासी विरोधी. एकही आदिवासी आमदारांना निधी दिला जात नसल्याची माजी मंत्री केसी पाडवींचा आरोप. धडगाव अक्कलकुवा तालुक्याचा रस्त्यांसाठी निधी दिला नाही तर राजकारण सोडेन असंही वक्तव्य. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा. अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून चिखलेंची ओळख. लवकरच भाजपत प्रवेश करतील अशीही माहिती. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडनं एकनाथ खडसेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर. तर शरद पवार आल्यास मी त्यांच्याबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येईन. एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर. शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. धनगर समाजाच्या निधीमध्ये अजित पवार अडवणूक करतात. गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचं पत्र देणार असल्याचीही माहिती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसमोर रणजित मोहिते पाटलांचं मौन. विधानसभेला पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी रणजित मोहिते पाटलांना दिली होती कारणे दाखवा नोटीस. याच कारवाईबाबत बावनकुळे प्रतिक्रिया देताना रणजित मोहिते पाटलांचं मौन. हिंगोलीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाईंचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश संपन्न. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देसाईंचा पक्षप्रवेश महत्वाचा. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार. पक्षाचे युवा नेते अमित कदम यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळा दराडे विरोधात काँग्रेस आक्रमक. नाशिकच्या अंबडा पोलीस ठाण्यामध्ये बाळा दराडेंच्या विरोधात गुन्हा दाखल. राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासण्याचा दराडेंनी दिला होता इशारा. माझी अवकात नसेल तर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. कमेडियन कुणाल कामराचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर. ऑक्टोबरमध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी शो करणार. यावेळी शिंदेंना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. कामराचं वक्तव्य. घरातल्या श्वानांमुळे मनसे नेते गणेश सुक्कल अडचणीत. श्वानांकडनं काही रहिवासी अन्य श्वानांवरती हल्ला. श्वानांनी हल्ला केल्याप्रकरणी सुक्कल यांच्यावरती गुन्हा दाखल. सोसायटीमध्ये एकटा मराठी असल्यामुळे छळ. नशेखोरी विरोधात आवाज उठवल्यामुळे तक्रार. मनसे नेते गणेश सुक्कल यांचा दावा. वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ. याही वर्षी वैद्यकीय सुविधा पुरवणार. वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं वारकऱ्यांना दिलासा. 1 जूनपासून ई फाईलची सक्ती. 1 जूनपासून कागदी फाईल स्वीकारायला मनाई. महाराष्ट्र शासनाचे महत्वाचे आदेश. यामुळे फाईल हरवणं किंवा जळण्याचे प्रकार बंद होतील तर फाईली गायब होण्याचे प्रकारही थांबतील. सिंहगड किल्ला आजही पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण न झाल्यामुळे किल्ला बंद राहील. आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानेही किल्ला बंद ठेवण्यात येईल. पावसामुळे एपीएमसीमध्ये येणारा भाजीपाला महागला. आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या भावामध्ये 30 ते 35% वाढ. पावसामुळे बाजार समितीत येण्यास उशीर झाल्यामुळेही घाऊक बाजारात भाज्यांचे भाव चढले. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो. धरणाच्या दोन्ही सांडव्यांवरनं बिंदुसरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. सेल्फीसाठी काही तरुण अनाठायी धाडस करतानाचं चित्र. मान्सूनपूर्व पावसाने मांजरा धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ. बीड, लातूर, धाराशिव या तिन्ही जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या 22% पाणीसाठा. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात असलेलं वांग नदीवरील महिंद धरण ओव्हरफ्लो. मे महिन्यात धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा 2200 हेक्टरला फटका. 325 गावातील 3000 शेतकरी बाधित. भुईमूग, तीळ, ज्वारी, मूग यांच्यासह केळी, पपई, संत्र आणि आंबा पिकांचं नुकसान. नागपूरमधल्या वेणा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू. हिंगण पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर मृतदेह हाती लागलाय.
छत्रपती संभाजीनगरच्या खारेगावमध्ये विकास लहाने या शेतकऱ्याची पावसामुळे विहीर खचली. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. विहीर खचतानाचा सीसीटीव्ही समोर. नागपूरमधल्या टोलापार मोगरा गावांमध्ये नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे संत्रा बागांचं मोठं नुकसान. काटोलीतल्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे करत घटनेची दखल. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं प्रचंड नुकसान. बुरशी लागल्यामुळे टोमॅटो खराब तर केलेला खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी हतबल. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वासलीमध्ये रस्त्याचं बोगस काम स्थानिकांकडून उघड. व्हिडिओ बनवत सोशल मीडियावरती व्हायरल केला. नागपूर भोपाळ राष्ट्रीय महामार्गावरती एक कारमधनं 60 लाखांची रोकड जप्त. कारमधले 4 प्रवासी मद्यधुंद अवस्थेत रायपूरला जात असल्याची माहिती. पोलिसांचा पुढचा तपास सुरू. मान्सूनपूर्व पावसाचा कोकणातल्या पर्यटनाला सुद्धा फटका. पावसामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. पर्यटनावरती आधारित हॉटेल, लॉजिंग आणि वॉटर स्पोर्ट्सवरती सुद्धा परिणाम. मिठी नदी घोटाळा प्रकरण. अटक आरोपी केतन कदमच्या सूचनेनुसार कंत्राटदारांनी 18 लाख रुपये हस्तांतरित केले. कदमची पत्नी आणि दिनो मोरियाच्या भावाच्या कंपनीतील खात्यात पैसे हस्तांतरित केल्याचं तपासात समोर. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून घानाच्या एका तस्कराला अटक. त्याच्या पोटात 50 ड्रग्सचे कॅप्सूल्स आढळले. 6.74 कोटी रुपयांचं कोकेन पोलिसांकडून जप्त. संभाजीनगरामध्ये तिसगाव चौफुली लगत असलेल्या विघ्नहर्ता गॅरेजची तोडफोड. 4 कामगारांना मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. राज्य सरकारच्या वाळू धोरणानंतर भंडाऱ्यामध्ये सर्वात मोठी कारवाई. वाळूची अवैध वाहतूक करणारे 10 पेक्षा अधिक टिप्पर जप्त. 80 ब्रासपेक्षा अधिक वाळू साठा आणि टिप्पर मिळून 5 कोटींचा मुद्देमाल जप्त. उत्तर प्रदेशामध्ये सहाय्यक आयुक्तांनी आयआरएस अधिकाऱ्याला पेपरवेट फेकून मारलं. महसूल विभागाचे सहाय्यक आयुक्त गौरव गर्ग हल्ल्यामध्ये जखमी. राग आल्यामुळे मिश्रांनी गौरव गर्गवरती पेपरवेट फेकून मारलं. आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी आरोपी लालू यादव, तेजस्वी यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबतचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवलाय. 23 जुलैला प्रकरणाचा निकाल लागेल. ओडिशातल्या कोरापूट जिल्ह्यातून कुख्यात नक्षलवादी हिडमाला बेड्या. हिडमाकडनं AK-47 रायफल आणि 35 कारतूसही जप्त. ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई. अफगाण तालिबानी सैन्य आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये चकमक. अफगाण सीमेवरील बहरामचा इथे बांधण्यात येत असलेल्या अफगाण तालिबानी चौकीवरती पाकिस्तानने प्रथम हल्ला केल्याची माहिती. अफगाण तालिबानी सैन्याने परस्पर संमतीशिवाय चौकी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पाकचा आरोप. काँग्रेस खासदार राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची विनंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहारच्या पाटणामध्ये रोड शो. यावेळी मोदींची पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीला भेट. उद्घाटनही केलं. बिहारनंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशातील कानपूर दौऱ्यावरती. मेट्रो, वीज, रस्ते आणि पाण्यासह 21,000 कोटींच्या विकास कामांचं आज उद्घाटन होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूंछ दौऱ्यावरती. पाकिस्तानच्या गोळीबारात बाधित झालेल्या लोकांना ते भेटणार आणि सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेणार. यानंतर बीएसएफ जवानांचीही भेट घेणार. बीडच्या अविनाश साबळेची कोरियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बाजी. 3000 मीटर स्टिपल चेसमध्ये सुवर्णपदक पटकावलं. आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ज्योती आराजीला सुवर्णपदक. 100 मीटर अडथळा शर्यतीमध्ये ज्योतीची बाजी. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये भूस्खलन. पायथ्यालगत ब्लॅटन नावाच्या गावामध्ये 90% भाग बर्फामध्ये गाडला गेला. भूस्खलनानंतर 300 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय. आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आज गुजरात टायटन्स आणि मुंबईची लढत. हा सामना मोहालीच्या मुल्लापूर स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे आणि सामन्यातील विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत आणि पराभूत संघ एलिमिनेट होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या फायनलमध्ये चौथ्यांदा धडक मारलेली आहे. क्वालिफायरमध्ये बंगळुरूकडनं पंजाबचा 8 विकेट्सनी धुव्वा उडाला.